लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पांढरकवडा बस स्थानक येथील घटना। सौ आरती विशाल भागानगरकर राहणार बालाजीनगर बोरी ही महिला माहेरी जाण्याकरता पांढरकवडा बस स्थानकावर आली होती। ती बसमध्ये चढत असताना बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत सदर महिलेच्या बॅगेतील 106 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात आरोपींनी चोरून नेले होते। सदर महिलेने या चोरीची तक्रार पांढरकवडा पोलीस स्टेशनला देण्यात आली असता अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। ही घटना घडताच पांढरकवडा पोलीस त्वरित ॲक्शन मोडवर आले। त्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण तपास करत 9 आरोपींना अटक केली असून सुमारे 9,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर आणि त्यांच्या डीबी पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सुरू केला। तपासादरम्यान चोरीसाठी वापरण्यात आलेल्या स्विफ्ट डिझायर वाहनाचा मार्ग काढत पोलीस पथकाने वर्धा येथील आशिष गणेशराव वाढई आणि त्याला मदत करणारा साहिल भेडन पुरवले या दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून सखोल चौकशी करताना बस स्थानक परिसरात सक्रिय असलेल्या महिला टोळीचा पर्दाफाश झाला। संशयित महिला आरोपींची नावे सत्यफुला भेडन पुरवले, रोशना लखन शेंडे, कमलाबाई रमेश राखडे, बुली नाझीम शहा, मिलन सिकंदर शहा, सर्व संशयित राहणार फुलफेल लाला लजपतराय शाळेजवळ वर्धा येथील रहिवासी आहेत। चोरीचे दागिने करण भेडन पुरवले याच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते। त्याने ते दागिने राकेश गंगाप्रसाद गुप्ता याच्याकडे विक्रीस दिले होते। पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळत 106 ग्रॅम सोन्याचे दागिने सुमारे 9,75,000 रुपये तसेच 4,50,000 रुपयांचे वाहन जप्त केले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने, पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दिनेश झांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तपास कार्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, विलास जाधव, शरद शिवनकर, सचिन काकडे, राजू मुत्तलवार, गौरव नागलकर, शुभांगी बावने तसेच सायबर पोलीस स्टेशन यवतमाळ यांनी सहकार्य केले। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.